6 महिने डोहामध्ये राहून शंकराचा वर घेऊन आले। आज त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला चाललो आपण गंगाजी महाराजांचा। तर चला जाऊया। आणि आमच्या इथं शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर आरत्या देण्याची परंपरा आहे, जे की दहीहंडीच्या अगोदर 3 ते 4 दिवस सर्व ग्रामस्थ आरत्या देतात। तर चटांग स्वामींना आरती दिली आणि तिथून पुढे निघालो लखमाजी महाराजांच्या दर्शनासाठी, कारण की लखमाजी महाराजांचं मंदिर तिथून जवळच आहे, अगदी 1 किलोमीटर अंतरावर। तर आता निघालो आपण लखमाजी महाराजांचं दर्शन घ्यायला। लखमाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून सर्वजण आम्ही निघालो, मामा मामी सगळे निघालो आम्ही दर्शनाला, कारण की गंगाजी महाराजांच्या समाधीपाशी जायचं होतं आपल्याला। कारण की गंगाजी महाराज म्हणजे ज्यांनी चटांग स्वामीचं ठाणं इथं आणलं, बोपापूर मध्ये आणलं आणि ते शंकराचा वर घेऊन आले 6 महिने डोहामध्ये राहून। आणि इथं 4 जणांच्या समाध्या आहेत, तुकाराम, सखाराम, कर्ताजी आणि गंगाजी महाराज। इथं अशा 4 जणांच्या समाध्या आहेत। आणि तिथून निघालो आणि तिथून आलो चटांग स्वामीच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं आणि तेवढ्यातच वेळ झाली होती महाप्रसादाची। तर महाप्रसाद घेतला। दरवर्षीप्रमाणे बघू शकता तुम्ही कशी सेवा देत आहेत। तर सर्व गावकरी आमच्या मंदिराला एवढा सपोर्ट करतात, कारण की वाळापासून तर बघा ताट धुवापर्यंत ही आहे सेवा। आणि खरोखर आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे तर ते एवढं पॉवरफुली आहे की तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोक जुळलेले आहेत। आणि संध्याकाळचा जो भजनाचा कार्यक्रम राहतो आमच्या इथं, म्हणजे 5 दिवस आमचं गाव म्हणजे पंढरपूर होते। आणि आज आपण इथं आनंद घेतला भजनाचा। पाण्यासारखं श्रेष्ठ दान कोणतंच नाही आहे, तर यांनी पाणी वाटप केलेलं आहे। कारण की गेल्या 4 दिवसापासून यांनी जे गावकऱ्यांना पाणी पाजलेलं आहे ॲक्वा फिल्टरचं मोफत, तर हे यांनी मंदिरासाठी केलेलं आहे। आणि तुम्हाला जर कार्यप्रसंगी ऑर्डर लागल्या, ऑर्डर पोच केल्या जाईल। आणि धीरज भाऊ श्रीकृष्ण सोळंके हे यांचं ॲक्वा फिल्टरचं पूर्ण काम चालते इथं, आणि घरपोच डिलिव्हरी दिल्या जाईल। त्या कारणानं निसंकोचपणे ऑर्डर करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।